मुट्ठी में कुछ सपने लेकर भर कर जेबों में आशाएं, दिल में है अरमान यही कुछ कर जाएं, कुछ कर जाएं। सूरज सा तेज नहीं मुझ में, दीपक सा जलता देखोगे। सूरज सा तेज नहीं मुझ में, दीपक सा जलता देखोगे। अपनी हद रोशन करने से तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे। संस्कारांचं बाळकडू आणि विचारांचा भक्कम पाया असला की सर्वसामान्य माणूसही आपल्या उत्तुंग कार्यातून आदर्श उभा करू शकतो याची प्रचिती देणारी अनेक व्यक्तिमत्व आजही आपल्या जीवनाला नवी प्रेरणा देऊन जातात। ऐतिहासिक सातारा जिल्ह्यानेही असाच एक सुपुत्र या गौरवशाली महाराष्ट्राला दिला, ज्यानं अपार कष्टातनं आपलं व्यक्तिमत्व उभा केलं आणि कर्तव्याशी एकनिष्ठ राहणं म्हणजे नक्की काय असतं याचा चालता बोलता ग्रंथच समाजासमोर ठेवला। त्यांचं नाव श्री संजय पांडुरंग मोहिते। नोकरीच्या अंतिम टप्प्यात इन्सुली चेकपोस्ट इथं उत्पादन शुल्क निरीक्षक असणारे मोहिते सर नव्या पिढीसाठी तर आदर्श आहेतच, परंतु सरकारी नोकरीतही अत्यंत प्रामाणिक आणि जिद्दीनं काम करून आपल्या पदाला कसा न्याय द्यावा याचंही एक अभिमानास्पद उदाहरण आहे। सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव तालुक्यातल्या भाडळे या छोट्याशा गावात अत्यंत गरीब शेतकरी कुटुंबात सरांचा जन्म झाला। आई वडील अशिक्षित, परंतु त्यांनी मात्र शिक्षणाचा निर्धार केला आणि अत्यंत कष्टानं तो पूर्णही केला। गावातल्या शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण झालं। ते करत असताना वयाच्या 4थ्या वर्षी गुरुजींनी बक्षीस म्हणून दिलेली पाटी आजही त्यांनी आयुष्यातलं सर्वात मोठं बक्षीस म्हणून जपून ठेवली आहे। जीवनात काहीतरी वेगळं करून दाखवण्याची प्रेरणा इथूनच त्यांना मिळाली। हीच संस्कारांची शिदोरी त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारी ठरली। शाळेत असतानाच दारूबंदीची भाषणं त्यांच्या कानावर पडायची, त्यानं ते प्रभावित व्हायचे आणि गावातल्या शेताजवळची हातभट्टी उद्ध्वस्त करायचे। त्यांचा इथून सुरू झालेला प्रवास आजही सुरू आहे। जानेवारी 2022 ते 22 फेब्रुवारी 2024 या कालावधीतच त्यांच्या नेतृत्वाखाली 8,85,40,804 इतक्या मोठ्या रकमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। तर या कालावधीत अवैध दारू वाहतूक करणारी तब्बल 97 वाहने जप्त करून 135 आरोपींना अटक करण्यात आले। कोणाचाही दबाव न बाळगता इतकं प्रचंड काम तेव्हाच होतं जेव्हा आपल्याला आपल्या गणवेशाचा अभिमान असतो। आणि मोहिते सर मोठ्या अभिमानाने हे सांगतात की गणवेशधारी अधिकारी म्हणून सेवा बजावल्याचा मला अतिशय आनंद होतो आहे। आज पुस्तकाच्या रूपानं किंवा सोशल मीडियावर अनेक उत्तुंग व्यक्तिमत्व भेटतात, त्यांचे विचार कानावर पडतात, जीवनाला प्रभावित करतात, मात्र मोहिते सर स्वतःला धन्य मानतात की आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि त्यावेळचे देशाचे उपपंतप्रधान आदरणीय यशवंतरावजी चव्हाण यांनी प्रत्यक्ष त्यांच्या डोक्यावर हात ठेवून मोहिते सरांना आशीर्वाद दिला। जीवनातले हे प्रसंगच सर्व आव्हानं पेलण्याची ताकद आपल्याला देत असतात। सातारा इथं माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण करत असतानाच अनेक अडचणी आल्या। गरिबी असल्यामुळं अनेकदा चटणी मसाला खाऊन तांब्याभर पाणी पिऊन दिवस काढले, परंतु दवाखान्यात आलेल्या गावाकडच्या लोकांना जेवण बनवून देण्याचंही काम केलं। या सर्वांचे आशीर्वाद आज मोहिते सरांच्या पाठीशी आहेत। कोरेगाव इथं महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना शेतीचाही भार होता, त्यामुळं शिक्षणासाठी पुरेसा वेळ मिळत नव्हता, शिक्षणात रसही राहिला नव्हता। मग त्यांनी सैनिक भरतीसाठी प्रयत्न केले, त्यात यश आलं नाही। त्यानंतर बागायती शेती सांभाळत त्यांनी दुग्ध व्यवसाय, कोंबडी पालन आणि त्याच्या जोडीला मित्राच्या मदतीनं स्पीकर मंडप व्यवसाय सुरू केला। त्यानंतर काही पैसे हाताशी आले आणि मग विहीर आणि पाईपलाईनचं काम करून घेतलं। यासाठी घरातील मोठे 3 भाऊ, 2 वहिनी व ते स्वतः यांनी अपार मेहनत घेतली। पेपर मधली जाहिरात पाहून त्यांनी त्यावेळी MPSC परीक्षा देण्याचा निर्धार केला। शेतातल्या गाईच्या गोठ्यात कंदिलाच्या उजेडात त्यांचा अभ्यास सुरू झाला।
पहिल्याच प्रयत्नात लिपिकासाठीची परीक्षा ते उत्तीर्ण झाले. ज्या दिवशी MPSC कडून पत्र आलं तो प्रसंग हृदय हेलावणारा होता. वडिलांनी पागोट्यातून पत्र काढून त्यांच्या हातात दिलं. पत्र पाहून मोहिते सरांच्या डोळ्यात पाणी आलं. परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा आनंद तर होताच, परंतु त्याहून मोठं दुःख होतं ते वडिलांना अशा अवस्थेत सोडून जाण्याचं. वडील म्हणाले, तुला तुझी भाकरी मिळाली, काहीही करून ती टाकू नकोस. वडिलांचा हाच सल्ला शिरसावंद्य मानून मोहिते सरांनी आपल्या नवीन जीवनाचा प्रवास सुरू केला. मुक्या जनावरांसोबत जीवनातले अनेक प्रसंग अनुभवले होते, ज्यांनी खऱ्या अर्थानं अनेक कटू प्रसंगात साथ दिली. अशा गायींना सोडून जाण्याचं धाडस होत नव्हतं, परंतु मनावर दगड ठेवून हा निर्णय घ्यावा लागला आणि मोहिते सर मुंबईला निघाले. बंधू मंत्रालयात असल्यानं थेट तिथं गेले. तिथं तिसरीतल्या गुरुजींची भेट झाली. त्यांच्यासोबत लोकलनं कल्याणला जात असताना पायातली स्लीपर तुटली. त्यावेळी त्यांनी बूट घेऊन दिले. तिथं सरांच्या पायाला सर्वात प्रथम बुटाचा स्पर्श झाला. सर्वात प्रथम दुग्ध व्यवसाय विकास आयुक्तांच्या कार्यालयात लिपिक म्हणून ते रुजू झाले. या ठिकाणी सेवा बजावत असताना त्यांच्या प्रामाणिकपणाच्या गुणांमुळे तब्बल 9.5 वर्षे त्यांना आस्थापना विभागात काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर सन 2003 मध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागात नियुक्ती करण्यात आली. अनेक विभागात काम करत असतानाच विभागीय परीक्षेच्या माध्यमातून दुय्यम निरीक्षक पदावर पदोन्नती मिळाली. पालघर जिल्ह्याच्या निर्मितीनंतर ठाणे व पालघर कार्यालयांचा अभिलेख अन्य सहकारी अधिकारी व जवानांच्या मदतीनं स्वतंत्रपणे व्यवस्थित केला. त्याचबरोबर ठाणे अधीक्षक कार्यालय, विभागीय आयुक्त आणि उपविभागीय आयुक्त कार्यालयात ISO मानांकन मिळण्यासंबंधी अभिलेख विषयक संपूर्ण कामकाज पूर्ण केलं. हे सर्वात मोठं प्रशासकीय काम मोहिते सरांनी त्यावेळी केलं व पालघर विभाग या ठिकाणी काम करत असताना भेसळयुक्त ताडीची 2 प्रकरणे उघडकीस आणून अनुज्ञप्ती धारकावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल केले. परिणामी ती लायसन्स माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशानं कायमस्वरूपी रद्द झाली. तत्कालीन आयुक्त श्री उमाप साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर विभागासाठी शासकीय भूखंड मिळवण्यासाठी मोहिते सरांनी मोलाचे प्रयत्न केले. 82 गुंठे भूखंड विभागाच्या ताब्यात घेऊन त्याला कंपाऊंडही करून घेतलं. कोल्हापूर इथंही भरारी पथकाच्या माध्यमातून मोहिते सरांनी अत्यंत लक्षवेधी काम पार पाडलं. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इन्सुली इथल्या तपासणी नाक्यावर निरीक्षक या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली. शासकीय सेवेतली ही अखेरची संधी असल्यानं सर्व संकटांवर मात करत लक्षवेधी काम करण्याचा त्यांनी निर्धार केला आणि अन्य विभागांच्या तुलनेत अत्यंत चांगले काम करून दाखवले. शेजारी गोव्यासारखं राज्य तसंच कोकण सारखा दुर्गम विभाग यांचं आव्हान पेलत अत्यंत कमी मनुष्यबळ असतानाही मोहिते सरांनी अखेरच्या टप्प्यातही आपला परफॉर्मन्स अत्यंत लक्षवेधी असा ठेवला. इन्सुली इथं काम करताना त्यांना लाभलेले सगळे सहकारी प्रामाणिक व कष्टाळू असल्यामुळेच सरांनी या ठिकाणी उत्तम प्रकारे काम केलं. नोकरी नसताना सुद्धा दुसऱ्यासाठी धडपड करणं हा सरांचा एक विशेष गुण. याच गुणाला अनुसरून त्यांनी आपल्या गावातील 2 गरीब गरजू मुलांना सैन्यात भरती होण्यास अभ्यासामध्ये व धावणे इत्यादी कामात प्रत्यक्ष मदत केली. त्यानंतर असाच एक गरीब कुटुंबातील विद्यार्थी त्याचीही रेल्वे पोलीस मध्ये भरती होण्यासाठी अभ्यास आणि इतर मार्गदर्शन यामध्ये सरांनी स्वतःहून मदत केली. सर आपल्या कुटुंबात त्यांची सुविद्य पत्नी माया, मुलगा शुभम व मुलगी मोनिका यांच्या समवेत आज अतिशय आनंदात आहेत. सरांचं हे छोटं कुटुंब नाही तर मूळ गावी सरांचं 43 माणसांचं एकत्र कुटुंब आहे आणि याचा त्यांना सार्थ अभिमान आहे. या त्यांच्या कुटुंबात त्यांचे पुतणे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल सैनिक, मर्चंट नेव्हीमध्ये कॅप्टन,
कृषी विभागात अधिकारी, वाहन चालक, सैनिक, शेती, वाहन शोरूम आणि मुलगा इंजिनियर अशा विविध क्षेत्रात या कुटुंबातील ही नवी पिढी आजही आपलं कर्तव्य दक्षतेनं पार पाडत आहे. त्यांची मुलगी मोनिका वरिष्ठ पदावरील परीक्षांची तयारी करते आहे. सरांचे आई वडील अशिक्षित जरी असले तरी सुद्धा ते उत्तम असे शेतकरी होते. आई सुलोचना त्या काळातली, आता आपण ज्यांना आशा सेविका म्हणतो, असे विनामूल्य समाजसेवेचं व्रत जोपासून अडल्या नडलेल्या बाया बापड्यांना तसेच छोट्या बाळांना त्यावेळी दाई म्हणून तिनं अत्यंत मायेनं औषध पाणी आणि सेवा केली आहे. एखाद्या कर्तबगार पुरुषाच्या मागे स्त्रीची तेवढीच साथ लागते आणि ती साथ सरांना त्यांची सौभाग्यवती माया यांनी दिली. त्यामुळं आज सर यशस्वी होऊ शकले. सर बाहेरगावी ड्युटीवर असताना मुलांचा शिक्षणाचा किंवा घरचा व्याप माया बहिणीने अत्यंत समर्थपणे सांभाळलेला आहे. परिस्थिती कितीही बिकट असली तरी आपल्या मनगटाच्या आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर आपल्याला आपला मार्ग तयार करायचा असतो. हाच विचार मोहिते सरांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीतून समाजासमोर ठेवला आहे. या वाटचालीत त्यांचे सर्व ज्येष्ठ बंधू भगिनी, शिक्षक, जीवाभावाचे सहकारी, मातोश्री आणि साक्षात श्री पांडुरंगाच्या रूपात वडिलांचे लाभलेले आशीर्वाद जीवनाला समृद्धीच्या नव्या शिखरावर घेऊन गेले. मोहिते सरांच्या जीवनात असलेली हीच आशीर्वादांची आणि सदिच्छांची शिदोरी याही पुढे एका उदात्त जीवनाचं सोनेरी पान त्यांच्या आयुष्यात नक्की जोडल्याशिवाय राहणार नाही. मोहिते सरांच्या पुढील वाटचालीला मनापासून शुभेच्छा.